स्टार प्रवाहाच्या गणेशोत्सवात एक टीम असते ज्याच्याशी बोलण्याचे सगळेच वाट बघत असतात आणि ती टीम बेस्टच आहे. अर्थातच आई कुठे काय करतेची टीम आपल्या सोबत आहे. सगळे खूप गोड दिसताय आणि हे जो गणेशोत्सव तुम्ही पहिल्या वर्षापासून जो फार मनापासून जो तुम्ही घेत असताना क्या बात आहे. म्हणजे तो लुक एक एक रुपाली तू आधी लुक बद्दल सांग तुझ्या. हे ना नक्षी बाय अंजली मगर अशी अशी ती डिझाईन नक्षीकाम पुण्याची ही डिझायनर आहे. तिने हे केलेलं आहे. जर तू बघशील तर ह्याच्यावर अख्खा मोर आहे. हा बघा हा पदरावर आणि मग तिने तो टच दिलेला आहे. तिने ते फेदर ओरिजिनल फेदर्स केलेले आहेत आणि त्याच्यावरती थांबले हां आणि मग तिने हा ब्लाऊजला सुद्धा हा एक डिटॅचेबल मोर दिलेला आहे. त्याच्यानंतर त्याला फिनिश करायला शिवशाहीकडनं ही ज्वेलरी आलेली आहे. तिने ती सगळी तिच्या पद्धतीने ते सगळं केलेलं आहे. ती म्हणाली ह्यावेळी नाही आपण छोट्या कानवेली करतो किंवा चैनी असतात, नाही आपण प्रॉपर असं करायचं. मग हा सगळा मला बऱ्याचदा विचारतात की तुझा टच किती आहे. तर ह्यावेळी ना सगळं हेड टू टू सगळं त्यांनी डिसाईड केलं होतं की नाही यावेळी आंबाडा नसणार आहे, यावेळी हे वेणीचं असं ते पूर्ण काय ते त्याला पण खूप काही काही लावलेलं आहे अगं. त्यामुळे जवळपास गौरी नटल्यासारखं सगळं अक्षरशः गौरी नटल्यासारखं वाटतंय. पण तू सुद्धा हे सगळं तितकंच एन्जॉय करतेस आणि मनापासून हे सगळं छान काय. ते इतकी मेहनत करतात अगं. महिनाभर त्याच्यावरती ते पेंटिंग सुरू होतं सगळं. म्हणजे आधी आम्हाला कलर माहिती दिसणारी तू आहेस ना. हां ते झालं, पण कलर माहीत नव्हता. आधी वेगळ्या कलरवरती ती करत होती. नंतर जेव्हा रॉयल ब्ल्यू कळल्यानंतर सगळं परत शिफ्ट झालं. सो तिची ती मेहनत आणि त्याच्यानंतर हे की नाही ही नेसा किंवा ही घाला आणि अशा पद्धतीने हे सगळं प्रेझेंट होणार. सो ते सगळे काम करत होते अगं त्याच्यावर बारीक बारीक. म्हणजे मग हे सगळं डिटेलिंग वगैरे बघ ना, म्हणजे कायच करायचं ह्याचं. खूप मेहनत आहे. ती थाट जो आहे आजचा आहा. एकदमच पेशवाई थाट वाटतोय मला. माझं काय म्हणजे एकतर गणपती नमः आणि इथे बर गण हो वा वा वा. दर्शना शानबाग माझं डिझाईन करते. आता हे 4थं वर्ष आहे ती डिझाईन करते आणि ती पेंट करते. ती स्वतः बनवते, हँड पेंटेड आहे. आणि गणपती उत्सवाच्या वेळेला गणपतीचे चित्र दरवर्षी मी असं छान 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 गणपतीचे चित्र घालायला मलाही छान वाटतं. आता मी ब्लाइंडली तिला फक्त सांगतो की गणपती उत्सव आहे माझ्यासाठी. बिग बाळीचं कॉन्ट्रीब्युशन तिचं आहे. तिने मला ती डिझायनर दिली होती. तिचं नाव श्वेता आणि ती तिकडची आहे, वर्धावरनं ती डिझाईन करते. त्यामुळे हे तिचं कॉन्ट्रीब्युशन आहे. नक्कीच छान एक शाही थाट आहे असंच मी म्हणेन. आणि अभिषेक हो गणपती असं इथे हे पण माझा मित्र आहे स्टायलिस्ट तन्मय जंगम आणि तो बरंच स्टायलिंग करतो. त्याने हे केलेलं आहे. आणि हे जे आउटफिट आहे हे दिनकर बंधू दादरचे फेमस, त्यांच्याकडनं धीरज समीर त्यांच्याकडनं हे खास आलेलं आहे. तर हे मी केलं आहे. आणि हे मात्र माझी ॲडिशन आहे. टोसिडो नावाचा ब्रँड आहे, त्यांच्याकडनं हा श्री गणेश मला मी घेतला आहे आणि तो आज गणेशोत्सवाच्या निमित्तानं मी इथे मिरवतोय. गणपती येस. हिची डिझायनर खूप मोठी आहे. माझी डिझायनर सगळ्यात बेस्ट आहे. तिला कोणीही नाव ठेवू शकत नाही. मुळात आमच्या नावातच तिचं नाव आहे, माझ्या आईने. बेस्ट डिझायनर असू शकते तर आई. आईची पैठणी आहे. रॉयल ब्लू ही थीम कळल्यानंतर माझ्या आईकडे सुंदर हा रंग होता, त्यामुळे मी आईची पैठणी आई कुठे काय करते, काय काय करते ते मी मिरवते. आणि येस सगळे गोड दिसत आहेत. आता मला फक्त अर्थातच गणपतीच्या आठवणी थोड्याशा आपण काढूच अर्थातच, पण लहानपणच्या आठवणी ज्या असतात ज्या कायम मनात राहतात, त्यामुळे लहानपणची काही एखादी खास आठवण. नाही, मला लहानपणीच्या गणपतीच्या खूप आठवणी आहेत. कारण मी डिलार रोडला राहायचो, त्यामुळे लालबाग परळ इथे लालबागचा राजा तर जगात फेमस आहे. तर त्या एरियामध्येच राहिलो. त्यामुळे 11 दिवस किंवा 21 दिवसाचे गणपती, 11 दिवस तर आम्ही रात्री कोणी घरी थांबायचंच नाही. सगळे तुम्हाला रात्रभर फिरताना दिसायचे. बरं घरचेही कधीही रागवायचे नाहीत की तुम्ही घराच्या बाहेर पडताय, रात्रीचे घराच्या बाहेर पडतायत वगैरे असं कधीही काय म्हणायचं. कारण बाहेर जगच बाहेर असायचं, प्रत्येक जण बाहेर असायचा. बरं तुम्हाला खाण्यापिण्याचे वांदे नसायचे, कारण कुठल्याही मंडळात गेलं तर तुम्हाला छान छान प्रसाद मिळायचा, तुमचं रात्रीचं जेवण व्हायचं, पहाटेपर्यंत तुम्ही फिरायचे, असंख्य लोकांना भेटायचं. ते वातावरणच खूप छान आहे. मला असं वाटतं की आत्ता पण जे वातावरण आहे ते जरा जास्ती खूप गर्दी झाली आहे. म्हणजे थोडंसं कुठेतरी मला असं वाटतं ते आपण साऊंड पोल्युशनबद्दल आणि कुठे अतिरेक झाल्यासारखं मला वाटतं.
तर ते आपण त्याचा मागचा उद्देश लक्षात घेऊन जर चं केलं. आणि माझं एक म्हणणं असं आहे की हा नवसाला पावतो, हा नवसाला पावत नाही, किंवा हा महान आणि तो छोटा आणि हा लहान असं नाही. सगळे गणपती बाप्पा महान आहेत. कुठलाही गणपती बाप्पाला तुम्ही श्रद्धेने नमस्कार केला तर तो तुम्हाला पावणारच पावणार. त्यामुळे प्रत्येकाच्या आजूबाजूला जे गणपती आहेत तिथे जाऊन दर्शन घ्या. प्रत्येकाने आपले 11 गणपती 5 गणपती सगळ्यांचे दर्शन घेऊन एकमेकांना भेटा. हा उत्सव आहे ना, हा एकमेकांना भेटण्याचा आहे. वर्षभर तुम्ही काम करता, कामाच्या निमित्ताने तुम्ही कारणं देत असता की मला वेळ नाही. गणपतीच्या वेळेला वेळ काढा आणि भेटा सगळ्यांना. आपला मित्र आहे पण त्याची आई कोण आहे, त्याचे वडील कोण आहे, त्याचे भाऊ कोण आहे आपल्याला आता माहिती नाही. पूर्वी आम्हाला माहिती असायचं. माझे मित्र शाळेतनं यायचे, किचनमध्ये घुसायचे आणि डबा उघडायचे हक्काने. आता बेल वाजवताना आत येऊ का, तो आहे का, 4 वेळा फोन करून विचारणार. ही फॉर्मॅलिटी आता बंद करूया. आपण एकत्र एक कुटुंब आहोत, तर त्या कुटुंबासारखं या गणपतीच्या निमित्ताने का नाही. जसं आम्ही आई कुठे काय करते तो कुटुंब आहे. लोकांना वाटतं हा आणि मी भांडतो. कधी भांडलोय? 4.5 वर्षात हा माझ्याशी भांडलाच नाही. पण सीन आला की असे कचा सीन असं छान करतो की कधी कधी मला डाऊट येतो. मी त्याला बाजूला घेतो, तू हे मनापासून नाही ना बोलला. म्हणतात मी असं मनापासून बोलीन का. हे असं गोड आहे. नक्कीच दादा नेहमी एक छान मेसेज देत असतात दर गणेशोत्सवाला. आत्ताही त्यांनी खूप मोठा आणि छान मेसेज दिलाय. रुपाली, तुझी काही एखादी खूप छान आठवण जी आता शेअर करायची? लहानपणी म्हणजे जसं सर म्हणाले लालबाग परळ, मी माझा जन्म वरळीचा, त्यामुळे आणि माझी आई एल्फिस्टीनची, त्यामुळे परळ वरळी लालबाग या सगळ्या माहोलात मी वाढलेली आणि बघितलेला आहे तो सगळा जल्लोष. म्हणजे तेव्हा ना असे रुमाल ठेवायचे बघायला, देखावे बघायला, फिरता देखावा, वेगवेगळा मोठा गणपती हे सगळं बघायला. पण मामाकडे जेव्हा गणपती असतो तेव्हा आम्ही काय करायचो, सगळ्यांच्या घरी आधी जाऊन बघायचं प्रसाद कुठे चांगला आहे. म्हणजे फळं असतील तर नाही जायचंच नाही आरतीला, पण माव्याचे पेढे किंवा असं काही असेल तर तिथे म्हणजे आलाप लावायचा. म्हणजे जसं आपण काय मोठे गायकच वगैरे असं. सो हे सगळं लहानपणी करायचं. आणि मग आता तिकडच्या भागात कसं 3:30ला पाणी येतं, त्यामुळे मग सगळ्या बायका पाणी बिणी सगळ्या गोष्टी तो तेव्हा आपण नटायचं. 5 दिवस छान नटायचं. साड्या सावरता येणार तेव्हापासून, पण ती सावरता आली नाही तरी चालेल पण नटायचं. कारण त्याच्यानंतर कोण छान दिसतंय, फॅन्सी ड्रेस कॉम्पिटिशन, हे ते ह्या सगळ्या गोष्टींमध्ये भाग घ्यायचा आपण. म्हणजे मला तुमची आवड पण तेव्हापासून? मला माहित नाही अगं. मी परवा कोणाला तरी तेच सांगत होते की माझ्या आईकडे सुद्धा आणि बाबांच्याकडनं सुद्धा कोणीच स्टेजवर, म्हणजे माझे आजोबा म्हणजे बाबांचे वडील त्यांनी केलं होतं स्टेजवर काम, पण बाकी मुलांनी, नातवंडांनी किंवा भावंडांनी वगैरे ना कधीच स्टेजवर जाऊन काही परफॉर्म केलं. मी एकटीच होते त्यातली की जी नाही, मला हातो में दोनो चुडिया याच्यावर डान्स करायचा आहे, मला नाचायचंय. आठवणी आता आहे. आता पुण्यातल्या आठवणी आधी सांगायच्या तर रात्रभर जागरण, गणपती पाहायला, नारायणपेठ, लक्ष्मी रोड, अप्पा बळवंत चौक, सगळीकडे पूर्ण रात्रभर विसर्जनाच्या दिवशी. आणि एरवी सुद्धा जायचं आणि मित्रांबरोबर वेगवेगळे गणपती बघायचे, दगडूशेठ झालं, सगळं पहाटे घरी यायचं. हे सगळं. पण माझं लहानपण जळगावला गेलंय, तर माझ्या सुद्धा आठवणी जळगावच्या अशाच आहेत की आमचं गणेश मित्र मंडळ होतं, क्रांती गणेश मित्र मंडळ असं आमचं क्रांती केली. आणि क्रांती म्हणजे आम्ही म्हणजे या फील्डमध्ये यायचं कदाचित मी तिथे गणेशोत्सवात परफॉर्म केल्यानंतरच ठरवलं असावं. तेव्हाच ती रुजली आहेत असं मला वाटतं. कारण सगळे छोटी नाटकं बसवणं लहान मुलांचीही मी करायचो. मी स्वतः त्यात काम करायचो, मी स्वतः लिहायचो. कारण कंटेंट वाईज करणार काय, तर मला घरून आईबाबांकडून खूप प्रोत्साहन मिळालं, त्यामुळे मी ते करायचो गणपती. तर तो कॉन्फिडन्स मला तिथून मिळाला. आणि मुळात की सगळ्यांनी एकत्र येऊन करायची ॲक्टिव्हिटी आहे गणेशोत्सव. प्रत्येकजण आपला रुतबा, आपला मान, आपण कोण आहोत हे सगळं घरच्या गणपतीच्या चरणी ठेवायचं आणि सार्वजनिक गणेशोत्सवात आपण धांगडधिंगा करायला यायचं आणि सगळ्यांनी एकत्र मिळून सगळ्या गोष्टी करायच्या. जसं हा म्हणाला तसं पुण्याचं अगदी कट कॉपी पेस्ट, कारण मी पुण्याची आहे. नंतरचं सगळं मी पुण्यात हेच केलेलं आहे जे त्याने सांगितलं. पण माझा जन्म नागपूरचा आहे, त्यामुळे सुरुवात गणपतीची तिथून झालेली आहे. आणि जसं आता रुपाली ताईने सांगितलं की या क्षेत्राची सुरुवात ही तिथूनच होते प्रत्येक मुलाची, तर माझी तिथूनच झाली. सर्व कॉम्पिटिशन्स तिथे केल्या, बक्षिसं जिंकली आहेत. आजीचा ओरडा सगळ्यात जास्त, म्हणजे माझा आवाज मी माईकवरनं अनाऊन्समेंट्स करायचे, आजीचा आवाज माझ्या माईकवरनं येणाऱ्या आवाजापेक्षाही वरचा असायचा, कारण ती मला घरी बोलवायची.
त्यामुळे हे सगळी सुरुवात मला असं वाटतं गणपती बाप्पापासून तिकडनं झालेली आहे. गणपती आपल्या सगळ्यांचं आराध्य दैवत आहे. थँक्यू रुपाली. हे म्हणजे आज मी हे फारच विशेष असं काही ही ट्रीटमेंट मला मिळते. याचा एक वेगळा फोटो टाकून मी सोशल मीडियावर टाकणार आहे, कारण हे ती घरातही करत नाही जो आज मला मान मिळाला. काय तुम्हाला होतं अशी treatment? आम्हाला कोणालाच असं म्हणजे काय 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 ज्याला कडनं हे असं नाही, काही मी खरं सांगू का पण संजना म्हणून आलेलीच नाही. तिच्याबद्दल सांगायचंय आता. म्हणजे पहिल्यांदाच मी तिच्याबद्दल इंटरव्ह्यू मध्ये सांगत असेल ते असं की ती खूप मोठी गणपतीची भक्त आहे आणि खूप मनापासून ती गणपतीच्या सगळ्या गोष्टी करते. तिच्या नवीन घरी गेल्यानंतर सुद्धा तुम्हाला लक्षात येईल की बाप्पाचा आशीर्वाद आणि हिच्या मनात बाप्पा कसा आहे, तर ती तसं करते आणि तिच्याकडनं अशी आम्हाला सुखद धक्के आणि ती अशी छान मदत करणं हे आम्हाला नेहमी मिळत असतं. संजना काय ते गणपतीचं असं कनेक्शन इतकं जवळचं? संजनाचं मला माहित नाही, पण रुपालीचं डेफिनेटली आहे. म्हणजे जसं आपण ना प्रत्येक देवाच्या बाबतीत आपण असं म्हणतो ना, कुठल्याच देवाला आपण अरेतुरे करत नाही. हा, पण गणपती हा एकच असा देव आहे ज्याला ए बाप्पा असं म्हणतो आपण, किंवा तो मित्रासारखा वाटतो. म्हणजे आता खूप जवळचा. म्हणजे आता एक सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल होत होता. एक छोटा मुलगा बाप्पाची मोठी मूर्ती बघतो आणि तो रेनकोट घातलाय त्याने आणि तो म्हणतो ह्याचा रेनकोट कुठे, किती गोड. हा भिजतोय ना, त्याचा रेनकोट कुठे. सो तो इतका जवळचा वाटतो. म्हणजे तो कुठल्याही वयाच्या माणसाला ना तो आपला वाटतो, मित्र वाटतो. तर मला असं वाटतं की मी वर्ष झाली जेव्हापासनं मी गाडीतनं प्रवास करायला लागले तेव्हापासून मी काही जे काही बोलायचं असेल, जे काही वेंट आउट व्हायचं असेल, किंवा जे काही राग, चिडचिड, बडबड, भांडण किंवा आनंद झाला, एखादी गोष्ट अचीव केली, एखादी गोष्ट गेली हातातनं, तर ती सगळं त्याच्यापाशी बोलायचं, त्याच्याशी गप्पा मारायच्या. कारण घरी गेल्यानंतर आईबाबांनी ते त्या गोष्टीचा स्ट्रेस घेऊ नये की अरे यार हे होणार होतं, असं ही म्हणाली होती त्या दिवशी, पण म्हणजे काय झालंय का, काही बोलत नाही. सो त्यांच्यासमोर जाताना वेगळीच मी प्रेझेंट होते कायम. कारण त्यांनी कुठेही वीक होऊ नये म्हणून मी कदाचित खूप जास्त स्ट्रॉंग राहण्याचा प्रयत्न करत असते. पण मला वाटतं की प्रत्येक स्ट्रॉंग माणूस कुठेतरी वीक होत असतो. सो ती एक बाजू आहे, कॉर्नर आहे. आणि तसा माझ्यासाठी बाप्पा आहे. म्हणजे तो कधीच असं वाटलं नाही की अरे बापरे बाप्पा कान कापेल किंवा बाप्पा असं करेल, असं नाही वाटलं कधी. काही मी बोलू शकते तुझ्याशी, जे काही बोलायचंय. आय कॅन शेअर एनिथिंग अँड मला माहिती आहे तो मला जज नाही करणार. मला माहिती आहे तो काही मला असं दुर्बीण घेऊन अरे नाही ये ते रे असं वगैरे काही नाही करत. तो ऐकून घेईल, तो योग्य ते मार्ग दाखवेल आणि त्याच्यामुळे मला त्याच्याशी बोलायला आवडतं. आणि गणेशोत्सवात यावेळेला काय असणार आहे तुमच्या टीमचं, काय विशेष आहे सध्या बघणार आहात? आता काय असणार आहे आतमध्ये? परफॉर्मन्स आहे ना माझा. सांगा ना माझा त्याविषयी. मी सांगणार नाही, ते स्टार प्रमाणे आम्हाला सांगायचं नाही, डायरेक्ट बघायचं. 1 तारखेला 1 तारखेला संध्याकाळी 7 वाजता बघायचं. नक्कीच. थँक्यू सो मच. गणपती बाप्पा मोरया.